हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता आम्ही निघालेलो आहोत नागपूरवरनं मस्त सिंदखेड राज्यासाठी. आणि तिथे आम्ही जाऊन बघणार आहोत लोणार सरोवर. कारण तिथून जवळपास 60 किलोमीटर सिंदखेड राजापासून लोणार सरोवर आहे. आणि सिंदखेड राजा हे महाजिजाऊंचंच माहेर आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत सिंदखेड राजाला. आणि तिथे गेल्यावर आम्ही यांच्या मित्राच्याच घरी जाणार आहोत. जवळपास ते 2016 पासून भेटले नव्हते. तर आज फर्स्ट टाइम आम्ही 2016 नंतर डायरेक्ट 2025 लाच भेटणार आहोत आणि भेटलो फायनली. आणि ही बघा, ही त्यांचीच मुलगी आहे आणि खूप गोड डान्स करत होती. आणि असं ऐराणी गाण्यांवर वगैरे मस्त छान डान्स करत होती. आणि सकाळ सकाळी उठल्यावर त्यांच्याकडे एक नवीनच कुरडई मी पहिल्यांदा बघितली, की ती तिळाची कुरडई बनवतात. आपल्याकडे नॉर्मल गव्हाच्या चिकाची बनवतात, तर इथे तीळ टाकून मग अशी बनवली जाते. तर मी फ्रेश होईपर्यंत त्यांचा इकडे मस्त कुरडईचा घाट पण घेऊन झाला आणि जवळपास कुरडई करायला पण घेतली. तर तेवढ्यात मी तयारी करून मी पण आली. म्हटलं चला यांचा व्हिडिओ घेऊया. कारण नवीन मला बघायला भेटलं ती म्हणजे तिळाची कुरडई. आणि शिवाय त्यांचा सोरा पण वेगळा आहे. तर आपल्याकडे जो काही सोरा असतो याचा कुरडईचा, तर तो वेगळा असतो आणि हा बनवून घेतात ते खास करून. तर म्हटलं चला नवीन काहीतरी असेल तर तुमच्या सोबत शेअर करायला काही हरकत नाहीये. आणि बघा मी पण करून पाहिल्या तर मलाही छान जमत होत्या. आणि खरं सांगायचं की त्यांना असं वाटलं की मला हे काही काम जमत नसेल, पण तसं काही नाही. मी सासरी आमच्या सर्व काही काम करतो आम्ही. कुरडईचा घाट वगैरे घेतला जातो. घाट मी नाही घेत, माझी जाऊबाई घेते आणि सासूबाई घेतात. पण कुरडई पिळायचं वगैरे काम मी करत असते. आणि कसं आहे, आपण कुठल्याही भागात गेलो तर मॅच व्हायलाच पाहिजे. कुठेही गेलो तर आपण त्यांच्याकडच्या काही गोष्टी असतात तेही शिकायला पाहिजे, नवीन काहीतरी. आणि मला आवडतं कुठे काय नवीन शिकवतात का, म्हणजे काय नवीन आहे ह्या भागातलं. तर मी तुम्हाला मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर केला सरगुंडे. तर ते मी पण पहिल्यांदाच बघितलं आणि मी घरी आल्यावर त्यांनी मला थोडासा वानोळा दिला होता, तर तोही मी घरी येऊन ट्राय केला. तुम्हाला माहितीच आहे आम्ही सिंदखेड राजाला आलेलो आहोत. तर हा तिथलाच मोती तलाव आहे. तर इथूनच शेतीला वगैरे पण पाणी जायचं. तर हा तो तलाव आहे. तर इथे जयवंत आणि त्यांचे मित्र अंघोळीला आले होते. पण जयवंतचा अजिबात तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की नाही बाबा खूप खोली आहे, तर नाही मी नाही जाऊ शकत. त्यांना स्विमिंग खूप छान येतं, पण तरी त्यांनी ते पाणी वगैरे बघून बाबा मी नाही करणार. आणि पण माझ्यासाठी मात्र त्यांनी व्हिडिओ घेऊन आले, कारण आम्हाला उशीर होईल हे त्यांना माहिती होतं, की आम्ही येतो की नाही इथे. म्हणून मग ते मला व्हिडिओ छान घेऊन आले तिकडनं, कारण मला कंटेंट हे लागतच असतं. त्यांना चांगल्यापैकी माहिती आहे. आणि त्यानंतर आम्ही मस्त निघालेलो, म्हणजे पोहोचलो आहोत लोणार सरोवरमध्ये. आणि बघा, हेच 10 वर्षापूर्वी जेव्हा जयवंत इथे आले होते लोणार सरोवर बघण्यासाठी, तर तेव्हा इतकी काही डेव्हलपमेंट नव्हती. पण आता त्यांनी मस्त छान असं डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि आता इथे जयवंत मोबाईल नंबर आणि आपण किती फॅमिली मेंबर आहोत हे सर्व रजिस्टरवर नोंद करता आहेत. कारण कसं आहे, ती नोंद असणं जास्त गरजेचं आहे. आणि यांचे मित्र शंकर भाऊ जे आहेत ते आम्हाला वेळोवेळी सर्व मार्गदर्शन पण करतायत. हे जे मंदिर आहे ना ताई, तिथं पाणी आलं होतं. ते मागच्या वेळेस सांगितलं तिथे वरून रस्ता आहे, तिथून खाली वर जाय, वरून तो सरळ रस्ता आहे खाली यायला. हा पूजा ते आता फोटोच काढे गुड्डून आम्ही तिथे जाऊ तुम्हाला. अरे आम्ही तेव्हा आंघोळ सुद्धा केली होती इथं. आराम सुद्धा जाय ना, जाय ना, समोर जाय ना. काय झालं? ती म्हणती भूतगीत नाही चालणार ना. इतक्या लांब आम्ही आलेलो आहोत लोणार सरोवर बघण्यासाठी आणि परत रिटर्न चाललो. कारण जितके आम्ही खाली चालून आलो ना, तितकं परत रिटर्न खाली जायचं होतं. पण ऊन इतकं डेंजर लागत होतं तिकडे, खूप ऊन आहे. तर मग नंतर परत अजून एक पुढे त्यांनी येतानाच अजून एक गेट आम्हाला दिसलं होतं. तर तिथून एकदम छान बघता येतं.
सरोवर पूर्ण दिसतं आणि व्यवस्थित पण दिसतं. तरी हे तिथूनच आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तिथूनच बघून घेतलं आणि बघून आम्ही डायरेक्ट आलेलो आहोत घरी. आणि घरी बघा किती छान असं गावठी कोंबडीची भाजी बनवलेली आहे आणि ती पण एकदम मस्त मोकळ्या पातेल्यात शिजवलेली आहे. आणि कारण किट्टू आणि त्यांची जी मुलगी आहे लहान, तर तिला पण सूप वगैरे लागतं. ती तशी तिखट भाजी पण खाते, पण किट्टू खात नाही म्हणून त्यांनी मग फक्त आधी सूप बनवलं, मग त्यानंतर भाजी. तर खूप छान अशी भाजी टेस्टी बनवली होती. आणि आता आलेलो आहोत आम्ही मस्त राजवाडा बघण्यासाठी. इथेच आपले माँ जिजाऊंचा जन्म झालेला आहे. तर हेच मातृतीर्थ म्हणून ह्या सिंदखेड राजाला नाव दिलं गेलं आहे. कारण कारण माँ जिजाऊंचा जन्म इथे झालेला आहे. आणि हा जो काही राजवाडा आहे, हा राजे लखुतीराव जाधव म्हणजेच आपल्या माँ जिजाऊंचे वडील त्यांचा राजवाडा आहे. तर बघा किती सुंदर छान असं मस्त इथे माँ जिजाऊंचं स्मारक पण बांधलेलं आहे. तर शिवाय अजून तिथे एक शेजारीच थोडंसं पुढे गेल्यानंतर जिजाऊ सृष्टीचं काम केलेलं आहे आणि बऱ्यापैकी काम झालेलं पण आहे आणि अजून डेव्हलपमेंट चालूच आहे तिथे. आणि ह्या गावाला आता बरंच पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं. म्हणून बरीचशी जी काही डेव्हलपमेंट करायची आहे ती करता आहेत. आणि कसं आहे, जे काही आपला इतिहास जपायचा म्हटल्यावर तर थोडीफार डेव्हलपमेंट करावीच लागते. तर इथे बऱ्यापैकी आता तेच काम चालू केलेलं आहे. तर राजवाड्यात आहे ना भुयारी मार्ग सुद्धा आहेत आणि तळघर ऑलरेडी बनवलेलं आहे. तिथे धान्य कोठार वगैरे पण ठेवत होते आणि सैनिकांना वगैरे राहायला सुद्धा तिथे जागा होती. तर हे जे काही आता समोर तुम्हाला दिसतंय आहे ते राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान आहे. तर आता इथे आपण आलेलो आहोत तळघरात आणि याला पण धान्य कोठार पण म्हणत होते. तर इथे धान्य जे सर्वांना जेवढं काही धान्य लागत होते तर इथे साठवण करायचे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, तर हे इथून हवा पास होण्यासाठी म्हणजे आपले जे धान्याला कीड वगैरे न लागण्यासाठी म्हणून, कारण इथे पूर्ण साठवण केली जायची. इव्हन इथे जे काही सैनिक वगैरे राहत होते तर इथे त्यांना राहायला पण जागा होती. तर हेच ते तळघर आहे. तर बघा ह्या ज्या रूम आहेत तर त्या तिथे सैनिकांच्या रूम होत्या. तर इथे ते राहत होते. आणि आता बघा इथे भरपूर असं त्यांनी स्लॅब वगैरे टाकून घेतलेला आहे. इव्हन कॅमेरे वगैरे पण लावलेले आहेत आता. कारण आधी इकडे इतकं लक्ष दिलं जात नव्हतं, पण आता भरपूर पर्यटक वाढलेले आहेत म्हणून मग त्यांनी आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट पण केलेली आहे.
जाधव राजवाड्यापासून जवळपास 5 मिनिटाच्या अंतरावर जिजाऊ सृष्टी निर्माण केलेली आहे. तर मराठा सेवा संघाने सिंदखेड राजा येथे नागपूर मुंबई एक्सप्रेस हायवेच्या म्हणजे स्वतःच्याच जागेवर त्यांनी जिजाऊ सृष्टीची निर्माण केलेली आहे आणि अगदी मोती तलावाच्या बाजूलाच त्यांनी हे बांधलेले आहे. कारण पठार जागेवर राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या आणि ह्याच ठिकाणी त्यांनी युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेतलेले आहे असे म्हणतात. म्हणूनच मग ह्या जागेवर त्यांनी जिजाऊ सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आणि हा जो काही पुतळा आहे ना, सर्वात मोठा जिजाऊंचा पुतळा बनवलेला आहे इथे. तर असं छान आमच्या सुट्ट्या स्पेंड झालेल्या आहेत आणि शिवाय किटूला पण बऱ्याच गोष्टी दाखवून झाल्या. कारण आपण पुस्तकात शिकण्यापेक्षा जेव्हा आपण रिअल मध्ये काही गोष्टी बघतो ना, तर अजून लवकर इतिहास समजतो. तर असं आम्ही किटूलाही शिकवण्याचा प्रयत्न करतो आहेत आणि स्वतःही शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि अशा प्रकारे आम्ही सर्व बघून आता निघालेलो आहोत बॅक टू नाशिक. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.